तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण बालुशाही बनवणं अगदी सोपं झालं आहे. 3 ते 4 पदार्थात बनते बालुशाही. अगदी सोपी आहे करायला ही रेसिपी. वरून मस्त क्रिस्पी आणि आतमधून अशी रसरशीत अशी बालुशाही तयार होते. अगदी हॉटेल टाईप बालुशाही आपण घरीच बनवू शकतो अगदी सोप्या पद्धतीने. इथे पहा, मी एक बालुशाही तुम्हाला तोडून दाखवली. आतमध्ये पूर्ण पाक मुरलेला आहे. अगदी रसरशीत अशी बालुशाही झालेली आहे आणि वरून एकदम कुरकुरीत क्रिस्पी बालुशाही झालेली आहे. मस्त बालुशाहीची रेसिपी आहे. भरपूर लेयर असणारी ही बालुशाही अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी बनवायची रेसिपी आज आपण पाहणार आहोत. यासाठी इथे मी एका खोलगट भांड्यामध्ये आपल्याला 4 वाटी मैदा घ्यायचा आहे. या वाटीने मी इथे 4 वाटी मैदा घेतलेला आहे. त्यासाठी इथे चिमटभर मीठ टाकून घेत आहे आणि त्याच वाटीने मी इथे 1 वाटी तूप घेतलेलं आहे. तूप वितळून घ्यायचं आहे पातळ करून, जेणेकरून आपल्याला यामध्ये व्यवस्थित मैद्याला सगळं तूप लावता येईल. हलक्या हाताने आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून तूप आपलं सगळ्या मैद्याला व्यवस्थित लागलं पाहिजे. एकसारखं हातानं सगळीकडे व्यवस्थित फिरवून घ्यायचं, जेणेकरून हे तूप आहे ना सगळ्या मैद्याला लागलं जातं. अशा पद्धतीने आपण हळूवार हाताने केलं तर आपली आतमध्ये बालुशाही अगदी खुसखुशीत होणार आहे. त्यामुळे वरून अशी क्रिस्पी आणि आतून खुसखुशीत होण्यासाठी ही टीप नक्कीच फॉलो करा. आता त्याच वाटीने मी इथं 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. थोडं थोडं पाणी घालत आपल्याला याचा डो मळून घ्यायचा आहे, पीठ मळून घ्यायचं आहे. यासाठी मला 1 वाटी आणि आणखीन थोडंसं वर पाणी लागलेलं आहे. हे पीठ जास्तही घट्ट नसतं किंवा जास्तही पातळ नसतं. त्यामुळे 1 वाटी आणि अर्धी वाटी इतकं पाणी घालून मी हे पीठ मळलेलं आहे. अगदी पुरीला करतो तसंच आपल्याला हे पीठ करायचं आहे. एकदम घट्टही नाही आणि एकदम पातळही नाही. मध्यम प्रकारचं हे पीठ आपल्याला तयार करून ठेवायचं आहे. हे पीठ आपल्याला 15 मिनिटं झाकून ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण इथं या बालुशाहीला लागणारा पाक करून घेणार आहे. यासाठी मी या वाटीने जिथे या वाटीने 4 वाटी मैदा घेतलेला आहे, तिथेच या वाटीने आपण पाकासाठी 3 वाटी साखर घेणार आहे. हे प्रमाण अगदी बरोबर आहे. याच प्रमाणाने घ्या. 3 वाटी पाकासाठी इथे 1 वाटी गच्च भरून पाणी आणि आणखीन थोडंसं वर पाणी घेतलेलं आहे, जेणेकरून ही साखर बुडेल इतपत. पाकासाठी साखर बुडेल इतपतच पाणी घालून घ्यायचं आहे. आता आपण ह्याचा पाक लगेच तयार करून घेऊ. पाक करण्यासाठी गॅसवर कढई चढवलेली आहे. गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे आणि आपण सतत असे ढवळत राहायचं आहे, जेणेकरून आपली ही साखर लवकर विरघळली जाते. आता इथे आपल्याला साखर पूर्णपणे विरघळेपर्यंतच हाय फ्लेम ठेवायची आहे. नंतर थोडं साखर विरघळल्यानंतर आपल्याला लो फ्लेम करून घ्यायची आहे. याच्यामध्ये मी अख्खी वेलची टाकत आहे. थोडीशी फोडून घेतलेली आहे. अशी वेलची टाकल्यानंतर पाकाला खूप छान फ्लेवर येतो. आता इथं उकळी आल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि हा पाक व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. एक तार होण्याआधीच आपल्याला गॅस बंद करायचा आहे. एक तार होत आली हे कसं ओळखायचं, की जेव्हा आपले असे बोटावर घेतो तेव्हा ती तार अशी पूर्ण चिटकून येत नाही, तुटते मध्येच, तेव्हा एक तार झालेली आहे, तेव्हा आपला पाक तयार झालेला आहे अशा पद्धतीने ओळखून घ्या. आता इथं आपल्याला पीठ ही 10-15 मिनिटं व्यवस्थित छान भिजलेलं आहे. ते मळत बसायचे नाही. आपल्याला ते फक्त असं एक पोळपाट घेऊन त्याच्यावर दाबून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मधनं कापून घ्यायचं आहे. परत ते एकावर एक ठेवून दाबून घ्यायचं आहे. अशा प्रकारे केल्यानंतर आपल्या बालुशाहीला खूप छान लेयर येतात. त्यामुळे मी अशा प्रकारची एक ट्रिक सांगत आहे तुम्हाला. ही ट्रिक बालुशाही करताना तुम्ही देखील नक्कीच फॉलो करा. परत एकदा आपण कट करून एकावर एक ठेवून दिलेले आहेत. आता आपण याचे गोळे तयार करणार आहे. बालुशाहीला लागतील या अंदाजानुसार एकसारखे इथे गोळे कापून घेत आहे मी. अशा प्रकारे इथे सर्व गोळे तयार करून घ्यायचे आहे, जेणेकरून आपल्या बालुशाही एकसारख्या आकाराच्या होतील. आणि हे गोळे आपल्याला व्यवस्थित कापडाने झाकून ठेवायचे आहे, जेणेकरून ते हडकणार नाहीत. आता एक गोळा घेऊन इथं मी तुम्हाला बालुशाही बनवून दाखवत आहे. अशा प्रकारे हलक्या हाताने आपल्याला त्याचा रोल करायचा आहे हातावर. गोल गोळा करून मध्ये होल पाडून घ्यायचा आहे बोटाने. दोन्ही बाजूने होल करून घ्या. झाली इथं आपली पहिली बालुशाही तयार. किती सोपी आहे ना करायला पहा. अशा प्रकारे आता मी इथं तुम्हाला दुसरीही बालुशाही करून दाखवत आहे. एक गोळा घ्या, हलक्या हाताने गोल गोल फिरवा
आणि त्याचा रोल बनवून आपल्याला मध्ये होल करून घ्यायचा आहे. जास्तही फिरवत बसायचं नाही, जेणेकरून आपल्या बालुशाहीला खूप छान असं लेअर येणार नाहीत. मग एकदम जोर लावून नाही घ्यायचा, हलक्या हाताने आपल्याला गोल राऊंड करून घ्यायचा आहे आणि मध्ये होल करून घ्यायचा, जेणेकरून आपल्या बालुशाही एकदम मस्त आतून लेअर असणाऱ्या होतील. अशा प्रकारे मी इथे सर्व बालुशाही तयार करून घेतलेल्या आहेत. इथे मी सर्व पिठाच्या बालुशाही तयार करून घेतलेल्या आहेत. आपण आता ह्या सर्व बालुशाही तळायला घेणार आहे. त्यासाठी मी कढईमध्ये नुकतंच आता तेल टाकून घेतले आहे. तेल जास्तही कडकडीत नाही करायचं. नॉर्मल टेम्परेचरवर आल्यानंतर आपण लो टू मीडियमच फ्लेम ठेवायची आहे आपली, आणि जेवढ्या कढईमधील मावतील तेवढ्याच बालुशाही इथे सोडून घ्यायच्या आहेत आपल्याला तेलामध्ये, आणि लो टू मीडियम फ्लेमवरच ह्या आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत. बालुशाही ही रेसिपी करण्यासाठी अगदी सोपी आहे, पण बालुशाही तळण्यासाठी खूप पेशन्स लागतात, कारण बालुशाही ही लो टू मीडियम गॅसवर पूर्णपणे तळून घ्यायची आहेत. आता हे असे बबल्स वरच्या बाजूने आले की आपल्याला एक बाजू पलटून घ्यायची आहे, म्हणजे लगेच आपल्याला बालुशाहीला हात नाही लावायचा, लगेच अशा पलटून घ्यायच्या आहेत 1-2 मिनिटांनी बबल्स आल्यानंतर. दुसरी बाजूही आपण व्यवस्थित तळून घ्यायची आहे. एकदम गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला बालुशाही तळून घ्यायची आहे. तळण्यासाठी जरा जास्त वेळ लागतो. मला साधारण एक बॅच तळण्यासाठी 10 ते 15 मिनिटं लागलं. एवढा वेळ व्यवस्थित घ्या, जेणेकरून आपल्या बालुशाही हा गोल्डन कलर येईपर्यंत व्यवस्थित छान तळल्या जातील. हे पहा, अशा प्रकारे खूप मस्त होतात, खूप लेअर्स छान असे सुटतात, जेणेकरून हे लेअर्स अगदी पाकात टाकल्यानंतर आपल्याला मस्त लागतात खाताना. गरम आहे तोपर्यंतच आपल्याला हे पाकामध्ये टाकायचे आहे. तिकडे मी पलीकडच्या गॅसवर पाक ही थोडा गरम होण्यासाठी ठेवला आहे. पाक थोडा कोमट करून घ्यायचा, म्हणजे त्याच्यामध्ये आपली बालुशाही लगेच टाकून घ्यायची आहे तळल्यानंतर. हे पहा, अशा प्रकारे इथे सर्व बालुशाही मी टाकून घेतलेली आहे, पहिली बॅच तळलेली. आता ही बालुशाही आपल्याला तोपर्यंत ठेवायची आहे 5-10 मिनिटं, जोपर्यंत आपण इकडं दुसरी बॅच तळून घेत नाही. ही बालुशाही तळून घेईपर्यंत तिकडची बालुशाही आपल्याला 5 मिनिटं एका अंगाने 5 मिनिटं दुसऱ्या बाजूने व्यवस्थित आलटी-पलटी करून पाकामध्ये बुडवून घ्यायची आहे, जेणेकरून पूर्ण पाक बालुशाहीच्या आतमध्ये शिरला जाऊन बालुशाही अगदी रसरशीत होईल. इकडे आपली दुसरी बॅच ही तळायला टाकलेली आहे. तीही मला तळण्यासाठी 10-15 मिनिटे लागली. तोपर्यंत तिकडची बालुशाही पाकातली व्यवस्थित साधारण 7व्या ते 8व्या मिनिटाला बालुशाहीला छान असा रंग येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहे. यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला पूर्ण लोच करायची आहे, जेणेकरून व्यवस्थित आतपर्यंत बालुशाही तळून निघणार आहे, कुठेही कच्ची राहणार नाहीये. चुकूनही गॅसची फ्लेम वाढवू नका. 2-4 मिनिटे या बाजूने, 2-4 मिनिटे त्या बाजूने, अशा पद्धतीने करत आपल्याला बालुशाही तळून घ्यायची आहे. आतले जे लेयर्स आहेत, वरचे जे लेयर्स आहेत, ते अगदी छान व्यवस्थित असे तळले गेले पाहिजेत. बालुशाही तळताना जरा जास्त वेळ लागतो. एक बॅच तळण्यासाठी 10 मिनिटे, 12 मिनिटे, 15 मिनिटे सुद्धा लागू शकतात. त्यामुळे व्यवस्थित रंग बदलेपर्यंत बालुशाही तळून घ्यायची आहे. आता ही पहिली जी बॅच टाकली होती मी बालुशाहीची पाकात, ती मी पूर्ण 10-12 मिनिटं ठेवली आणि नंतर काढून घेतली एका प्लेटमध्ये. त्या बालुशाहीने पूर्ण पाक शोषून घेतलेला आहे. आता ती काढून घेतली. आता नंतर आपल्याला ही दुसरी बॅच तळलेली गरम गरम आहे तोपर्यंतच लगेचच पाकात टाकून घ्यायची आहे, जेणेकरून ती मऊ पडते आणि बालुशाही संपूर्ण पाक शोषून घेते. अशा प्रकारे इथे मी सर्व बालुशाही तळून घेत आहे आणि पाकातही घालून घेतले आहेत. इथे माझी सर्व बालुशाही तयार झालेली आहे. या बालुशाहीवरती जशी साखर चढलेली आहे, अशी साखर जर तुम्हाला चढायला नको असेल तर तुम्ही जेव्हा आपण पाक बनवतो त्यावेळेस त्यात लिंबूचा रस पिळू शकता. लिंबू पिळून घेतल्यामुळे पाकात अशी साखर तयार होत नाही. पण आमच्या घरी अशी साखर चढलेलीच बालुशाही आवडते. खूप छान लागते अशी साखर चढलेलीच बालुशाही.
चला तर मग तयार झाली आपली छान मस्तपैकी बालुशाही. कशी झाली पहा ना, एकदम खुसखुशीत, एकदम छान दिसती आहे. तुम्हाला इथं मी एक बालुशाही तोडून दाखवत आहे. थोडीशी कडक आणि आतमध्ये पूर्ण साखरेचा पाक शिरलेला आहे याच्या. ही रेसिपी खूप सोपी करून मी तुम्हाला सांगितलेली आहे. बालुशाही करणं काही खूप अवघड नाही. यासाठी व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अशाच सोप्या रेसिपी पाहायच्या असेल भाग्यश्रीच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. परत भेटू अशाच नवनवीन आणि गोड रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त मस्त खात रहा. धन्यवाद.